नमस्कार. नेचर हार्मनी रिसॉर्ट, मुक्काम पोस्ट रामपूर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी गेली 7 वर्ष या छोट्याशा पण अतिशय सुंदर अशा रिसॉर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. मी ज्योती मनोज रावराणे. 27 वर्षापूर्वी माझं लग्न झालं आणि लग्न झालं त्याच वर्षी आम्ही ही बाग इथे नारळ सुपारीची लावली. नारळ सुपारीची बाग लावली, त्याच्यातच मसाल्याचे सगळे प्रकार आहेत आणि रोज संध्याकाळी आम्ही इथं दुपारनंतर, सकाळी प्रॅक्टिस आटपून दुपारनंतर आम्ही 4 वाजता वगैरे इथं यायचो. आल्यानंतर इथं खूप आम्हाला बरं वाटायचं. बागेला पाणी लावायचं तेव्हा त्यावेळेला आम्ही पाटाने पाणी लावायचो. विहीर आमच्याकडे आहे आणि ते विहिरीचं पाटाचं पाणी जायचं तेव्हा आम्हाला खूप मजा वाटायची. आणि संध्याकाळी एवढा वारा येऊन शांत 2 तास तिथं बसायचं, खूप मजा यायची. दोघांना मजा यायची. सासरे आमच्याबरोबर असायचे आणि हा सगळं ॲक्च्युली याच्यात सगळा पाया घातला तो आमच्या सासऱ्यांची मूळ जागा. आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात होतं की इथं बाग तयार करायची आणि बाग तयार करायची म्हणून मग आम्ही नारळ सुपारीची इथे बाग लावली. असं हळूहळू करत गेले. आम्ही 7-8 वर्षापूर्वी आमच्या डोक्यात आलं की आपण इथं असं छोट्याशा 2 रूम तर आधी करूया. 2 रूम बांधल्या आणि हॉल केला. हॉल केल्यानंतर हॉल तेवढा चालला नाही, पण रूम आमच्या एवढ्या चालायला लागल्या मस्त. मग 2 रूम करता 4 रूम केल्या. 4 रूम करता आता आमच्याकडे 9 रूम झाल्यात. आणि कुठलीही ऐतिहासिक वास्तू नसताना किंवा कुठल्याही पर्यटन स्थळ नाही किंवा बीच नाही, काही विहीर नदी नाही, तसं नसतानाही आम्ही गेले 8 वर्ष एवढं मस्त पर्यटन केंद्र हे चालवलं. नाव आधी चांगलं ठेवलं. आणि मला अतिशय फुलांची आणि शेतीची मला प्रचंड आवड आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जवळजवळ 350 व्हरायटीच्या शोची झाडं आहेत, फक्त शोची झाडं. आणि एवढी फुलं असतात ना की पावसाळ्यातले फक्त 2-3 महिने सोडले. 2-3 महिने सोडल्यानंतर जवळजवळ 150 ते 250 झाडं माझ्याकडे नेहमी फुललेली असतात. मला त्याचं एवढं समाधान वाटतं. आणि सगळ्या प्रकारच्या भाजीपाला आम्ही करतो. त्याच्यामध्ये वांगी असेल, मिरची असेल, पुदिना असेल, भोपळा असेल, काकडी, पडवळ, दुधी, नंतर कारलं, पालेभाज्यांमधले सगळे प्रकार. आता इथे मी छोटीशी ह्याची केशर कलमं लावलेत, ती आमराई इथं तयार केले. नंतर ह्याच बागेत असताना इथं मसाल्याचे सगळे प्रकार आहेत, शोची सगळी झाडं आहेत. आणि दुसरी एक माझी बाग आहे, तिथे आंब्याची झाडं आहेत, ती वेगळी आमराई आहे. आणि मग इथं लोकांना आम्ही थोडंसं वनभोजन करायचं म्हणून एक सकाळी आले, इथं जेवले की थोडा वेळ चला आंब्याच्या बागेत जाऊया म्हणून आमराईत तिथं वनभोजन थोडंसं करायचं किंवा काहीतरी त्यांना नाश्ता घेऊन जायचं, असं काहीतरी करतो. दुसरी आमची काजूची बाग आहे, ती आम्ही डेव्हलप केली. तिकडेही लोकांना आम्ही घेऊन जातो. तिथे लोक स्वतःच्या हाताने काजू जमवतात, मस्त संध्याकाळी आल्यानंतर भाजतात, त्या फोडून छान खातात. हा जो आनंद आहे ना, हा सगळ्यात वेगळा आनंद आहे. आणि त्यांना जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा ते आनंदी असल्यामुळं आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आनंदी राहतो. आणि अक्षरशः कौटुंबिक वातावरणामध्ये सगळं कुटुंब समावेशक स्थितीत आम्ही हे पर्यटन केंद्र गेले 8 वर्ष चालवतोय. आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला इथे. आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही अगदी घरात म्हणजे कोणतरी पाहुणा आलाय अशा पद्धतीने आम्ही त्याला ट्रीट करतो. जे घरी असेल, एक पोहे असतील, कांदा पोहे असतील किंवा उपमा असेल, इडली असेल, मग त्या ऑर्डरप्रमाणे जे काही असेल आम्हाला जेवढं देता येईल तेवढ्या आम्ही सगळ्या चांगल्या कोकणात तयार होणारे पदार्थ, त्याच्यामध्ये पंजाबी डिश नाही किंवा चायनीज नाही किंवा तुमचं रोटी, पराठा, नान बिन हे प्रकार आम्ही काहीच देत नाही अजिबातच. आम्ही घरात असलेली आमची तांदळाची भाकरी, चपाती किंवा नाचणीची भाकरी असेल, ज्वारी बाजरीची भाकरी असेल, वडे असतील, आंबोळी असेल, घावण असेल आणि थालीपीठ असेल, अशा प्रकारचं खाणं जे कोकणात आपल्या इथं तयार होतात तेच आम्ही देतो. आता आमच्या इथं आल्यानंतर तुम्हाला इथं लहान मुलांची खेळणी सगळी आहेत, ओपन जिम आहे, नंतर कॅम्पफायर आहे, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, स्टीम आहे, अशा सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आणि इथं आम्ही कॅम्पफायरला नेतोच, नंतर संध्याकाळी नाईट सफारीला नेतो.
त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी इथे या. आमचं खूप छान पर्यटन स्थळ आहे. अगदी तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. त्या रिलॅक्सेशनच्या वातावरणासाठी तुम्ही नक्की या. धन्यवाद.